एक तरुण उद्योजक आपल्या महागड्या गाडीतून एका 5 स्टार हॉटेलच्या दारात उतरतो. तो तिथे एका भांडवलदाराला भेटायला आलेला असतो, जो त्याच्या उद्योगात गुंतवणूक करणार असतो. तरुण हॉटेलच्या पायऱ्या चढून वर जातच असतो, तोच एक कळकट दिसणारा माणूस त्याला धडकतो आणि त्याच्या हातातील कचऱ्याची टोपली त्याच्या आलिशान गाडीवर सांडते. हे बघून तो तरुण त्याला म्हणतो, अरे बावळट, तुला काय अक्कल आहे की नाही? माझा सूट 50,000 रुपयांचा आहे, ही गाडी 70 लाखांची आहे. तू दोन्ही खराब केलंस. तुझ्या 7 पिढ्या हे नुकसान भरून काढू शकत नाहीत. तो गरीब माणूस त्याची माफी मागतो, पण तो तरुण त्याला जोरात ढकलून आत जातो. रिसेप्शनला बसून तो त्या भांडवलदाराची वाट पाहत असतो. थोड्या वेळात तोच कळकट माणूस आत येतो. त्याला बघून तरुणाचा संताप होतो आणि तो मॅनेजरला म्हणतो, हा कळकट माणूस आत काय करतो आहे? हेच का तुमच्या हॉटेलचं स्टँडर्ड? मी आत्ता इथे एका महत्वाच्या माणसाची वाट बघत आहे आणि हा माणूस इथे आलाय. मॅनेजर त्या माणसाकडे बघतो आणि हादरतोच. पटकन तो पळत पळत जाऊन हात जोडून म्हणतो, सर, तुम्ही कधी आलात? सॉरी, मी तुम्हाला ओळखलंच नाही. आणि तुमची ही अवस्था कुणी केली? तरुणाला आश्चर्य वाटतं. तो मॅनेजरला म्हणतो, तू काय करतोय? याला हकलून जायचं तर तू त्याला सॉरी का म्हणतोय? मॅनेजर त्याला म्हणतो, हेच ते प्रसिद्ध उद्योगपती जे तुमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहेत. तरुणाला काय करावं कळत नाही. तो पटकन त्यांची माफी मागायला लागतो. तेव्हा तो उद्योगपती त्याला म्हणतो, मी त्याच उद्योगांमध्ये भांडवल गुंतवतो ज्याचा मालक माणसाला माणूस म्हणून वागवतो. हे सगळं नाटक मी तुमची मानसिकता बघण्यासाठी केलं. तुम्ही जाऊ शकतात. तात्पर्य, आपण कितीही मोठे झालात, श्रीमंत झालात, तरीही माणुसकी सोडू नये, नाहीतर हातातोंडाशी आलेला घास निघून जाईल. बघा, पटतंय का?